मंत्री उदय सामंत यांचा नाशिक दौरा निष्फळ ठरलाय। गीतेबंधूंच्या माघारीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे। गणेश गीते मुंबईत तळ ठोकून तर गोकुळ गीतेंकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत। सर्वपक्षीय 400हून अधिक मतं असल्याचा गणेश गीते यांनी दावा केलेला आहे। तर नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे परिषदेच्या रिंगणात आहेत। भाजपच्या गणेश गीते आणि गोकुळ गीतेंची अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी पाहायला मिळते। आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की भाजपचे गणेश गीते त्यांनी देखील अर्ज दाखल केलाय, त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी देखील अर्ज दाखल केलाय। त्याच्यामुळे थोडी सुधारणा करतो। 17 विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये नाशिकमध्ये महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नाही अशातला भाग नाही। उमेदवारीचा एबी फॉर्म दिला होता, पण महायुतीचं वातावरण किती चांगलं आहे हे बघितल्यानंतर तरी तो फॉर्म भरला नाही। गणेश गीते असतील किंवा गोकुळजी गीते असतील यांना मी ऑलरेडी विनंती केलेली आहे। गिरीश भाऊंनी देखील विनंती केलेली आहे। गणेश गीते साहेब हे वर्षा बंगल्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत देखील होते, त्यांच्याशी देखील त्यांची चर्चा झालेली आहे। 3 वाजेपर्यंत फॉर्म मागे घ्यायची वेळ आहे आणि मला असं वाटतं की स्वतः गणेश गीतेंनी सांगितलेलं आहे की जे गिरीश महाजन साहेब सांगतील ते मी करणार आहे। त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब देखील सिनियर मंत्री आहेत, ते महायुतीच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतील आणि गणेश गीतेंनी भरलेला फॉर्म हा मागे जाईल। सोबत मंत्री उदय सामंत होते। विश्वास आहे की माघारी होईल अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन जगदीश पवनेवले, TV9 मराठी।